गई इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संजम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्जती पाणासन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुबणा भणिया छाणाविय पज्जाविय चाय कुलकोडी संजू आसव्वे गहनादियेन भणिया कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपण सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत आम्ही आश्रव प्रत्यय बघतोय. आश्रव मार्गण आश्रवाचे प्रत्यय. आश्रव जीवाच्या रागद्वेषादी परिणामांच्या निमित्ताने कारमाण वर्गणा कर्मरूप परिणत होणे याला आश्रव म्हटल्या जातं. जीवाचे परिणाम आणि कर्म यांच्यामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध आहे. जीव परिणाम करतो त्या समयात कारमाण वर्गणा कर्मरूप परिणमते आणि कारमाण वर्गणा कर्मरूप परिणमली की ती कर्मबद्ध होते. पूर्वबद्ध कर्माचा उदय त्या ठिकाणी कारण आहे. परिणाम हे कार्य आहे आणि परिणाम झाले की नवीन कारमाण वर्गणा परत कर्मबद्ध होणार आहे. 3 कार्य एका समयात होतात आहे आणि कर्म येण्याला कारणीभूत जीवाचे परिणाम आहे मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषाय आणि योग. किंवा मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग या 57 प्रकारांनी जीव कर्माचा निरंतर आश्रव करतो आहे. विग्रह गतीमध्ये देखील ज्या ठिकाणी स्थूल शरीर नाही त्या ठिकाणी कारमाण शरीराच्या माध्यमातून म्हणजेच कारमाण काय योगाच्या माध्यमातून जीव कर्माच्या ग्रहणाची प्रक्रिया करतो. त्या ठिकाणी फक्त फरक हा आहे की त्या समयात नो कर्म वर्गणांचं ग्रहण होत नाही. शरीराला सुरुवात झाली तेव्हापासून शरीर पूर्णतः निघून जाईपर्यंत, शेवट म्हणजे जाईपर्यंत, आयु पूर्ण होईपर्यंत सतत जीव नो कर्म वर्गणांचं ग्रहण करत असतो आणि यालाच आगमामध्ये तो आहारक आहे असं म्हटल्या जातं. मॅक्झिमम हा 3 समयपर्यंत जीव अनाहारक राहू शकतो अशी आपण ही सगळी चर्चा बघितली आणि आश्रवाच्या प्रत्ययाचा आपण चार्ट लावत होतो. चार्ट लावत असताना आम्ही काय पर्यंत लावलं, योगाला लावलं, वेदही पाहिला आणि कषायावर आम्ही अडलो होतो. तर कषायांपासून आपण पाहू आणि नंतर गुणस्थान येणारच आहे. गुणस्थानालाही परत आपण रिपीट बघू कारण गुणस्थानाचे लिहायचं आहे बऱ्याचांना, तर आपण तेही पाहू. आणि हेही प्रकरण थोडस रायटिंग वर्क या ठिकाणी करावंच लागतं, तेव्हाच हे प्रकरण आपल्याला लक्षात पण येतं. मला वाटते कषायांचं प्रकरण बहुतेक सगळ्यांनी बघितलं असावं घरी, है ना. तर कषाय आश्रवाच्या प्रत्ययामध्ये आपण कषायापाशी बघू की कषाय लावत असताना तसं वेदामध्ये पाहिलं आपण 53 आणि 2 पाहिले. तर 53 वेद हे नपुंसक वेद आणि स्त्री वेदात लागतात आणि 55 हे पुरुष वेदामध्ये लागतात. आश्रवाचे प्रत्यय 55 एक पुरुष वेदात लागतात आणि 53 प्रत्यय हे नपुंसक वेद आणि स्त्री वेद याच्यामध्ये लावलेले आहे. कषायाच्या मध्ये पहिला आपण बघितला 40 आणि 4चा आकडा. काय सांगू शकाल याबद्दल? तसा त्या दिवशी मी सुतोवाच केलेलं होतं. 40 हा आकडा लागतो अनंतानुबंधी चतुष्कामध्ये. पण हे लावताना थोडं या ठिकाणी विशेष आहे आणि म्हणून हे लक्षात घ्यायचं की
अनंतानुबंधी चतुष्क जरी आपण त्या ठिकाणी म्हणत असलो तरी देखील 4 लावलेले नाही भेद. त्या ठिकाणी भेद लावलेले आहे ते असे लावलेले आहे की 5 मिथ्यात्व, 12 अविरती आणि कशात जो आम्हाला अभिप्रेत आहे तो. अनंतानुबंधीचा क्रोध असेल तर क्रोधच एकच कषाय आणि प्लस 9 नो कषाय असे मिळून 10 कषाय त्या ठिकाणी लावायचे आणि योग 13. कारण ज्या वेळेला अनंतानुबंधी आहे त्यावेळेला आहारद्विक त्या ठिकाणी असतच नाही, कारण आहारद्विकचं एकच गुणस्थान आहे 13वं गुणस्थान, 6वं गुणस्थान आणि त्या ठिकाणीच 15 योग राहतील, बाकी ठिकाणी 13 योग कॉमन राहतील. म्हणून 5 मिथ्यात्व, 12 अविरती आणि कषाय लावताना 9 नो कषाय आणि जर आम्हाला क्रोध अभिप्रेत असेल तर त्याच्यात एक क्रोध मिळवायचा, असे मिळून 10 कषाय आणि 13 योग असे मिळून हे 43 अनंतानुबंधी चतुष्कात 40 आश्रवाचे प्रत्यय लावायचे. क्लिअर हे प्रकरण? हा. आता हे 40 लागले अनंतानुबंधीमध्ये. नंतर 35 हे लावायचे अप्रत्याख्यानावरणामध्ये. अप्रत्याख्यानावरण म्हणत असताना अनंतानुबंधी असताना तर बाकी सगळे कशा असणारच आहेत की नाही, मग ते का नाही लावले? ते स्वकीय लावलं या ठिकाणी. जसं आपण सगळ्या चार्ट मध्ये स्वकीय लावत होतो ना, त्या अपेक्षेने स्वकीय लावलं म्हणून एकच लावला आणि नो कषाय त्याच्यामध्ये आणखी टाकून दिले म्हणून 40 प्रत्यय घेतले. जाणार तर ते आहे तसेच, पण या अपेक्षेने लावलेले आहे. नंतर 35 लावले. 35 मध्ये पण ते सेम लावलेलं आहे. आता या ठिकाणी अप्रत्याख्यानावरण चतुष्कात लावले आणि अप्रत्याख्यानावरण चतुष्कात लावताना परत त्यांनी 9 नो कषाय आणि जो मिथ्यात्वाचे इथे 5 कमी झाले आणि बाकी सगळे कॉमन राहिले. म्हणून हे किती? अप्रत्याख्यानावरण चतुष्कामध्ये 13 योग राहिले आणि अशा तऱ्हेने तिथे 35 झाले. नंतर 30 मध्ये काय केलं? आता इथे प्रत्याख्यानावरण कशा राहतील आणि याच्यामध्ये आता कशा 10 राहील. अविरती एक कमी करायची. अविरती एक कमी केली म्हणजे 11 अविरती, कषाय 10च राहिले आणि हे 5वं गुणस्थान आहे म्हणून योगाचे मिश्रचे आणि कर्मांचा भेद कमी केला. म्हणून 4 मनाचा, 4 वचनाचा आणि 1 औदारिक काय योग, 9 योग राहतील. म्हणून इथे झाला आकडा 30चा. ठीक आहे. नंतर 21 लावलेले आहे. 21 लावताना काय केलं? प्रत्याख्यानावरण पाहिलं नाही, संज्वलन चतुष्कात, संज्वलन चतुष्क. तर संज्वलन चतुष्कातला 1 घ्यायचा आणि 9 नो कषाय असे 10 कषाय आणि 11 योग घ्यायचे. इथे 11 योग का घ्यायचे? कारण आहारक द्विक इथे वाढू शकतो म्हणून इथे 2 9 मध्ये 2 परत जोडले. 6वं गुणस्थान आहे हे, त्यामुळे 10 कषाय आणि 11 योग असे हे 21 भेद या ठिकाणी लागले. नंतरचा आकडा आहे अविरती शून्यच होऊन जाईल. अविरती शून्यच आहे. कषाय फक्त संज्वलन म्हणजे 9 नो कषाय आणि 1 संज्वलन असे 10 झाले. आणि योगामध्ये 11. 11 योग लागले. नंतरचा आकडा कोणता आहे? 55. 55 मध्ये 55 मध्ये 5 लावायचे. आता 5 कोणते लावायचे या ठिकाणी? तर हास्य, रती, अरती, शोक आणि पुरुषवेद हे 5 नो कषायामध्ये 55 प्रकारांनी आश्रव आहे. 55 प्रकार कोणते लावायचे या ठिकाणी? या 5 मध्ये 55 प्रकार. 5 मिथ्यात्व, अविरती पूर्णच राहतील, पूर्ण राहतील. नंतर कषाय 12 अविरती, 9 नो कषाय. आता इथे 23. आता इथे फक्त हास्यरती वगैरे आहे की नाही, मग या ठिकाणी फक्त 2 वेद कमी, 2च वेद कमी करायचे
आणि 23 कषाय लावायचे. या नो कषायामध्ये पाच नो कषाय लावायचे. हास्य, रती, अरती, शोक आणि पुरुषवेद. याच्यामध्ये 5 मिथ्यात्व, 12 अविरती, 23 कषाय. 23 कषायामध्ये पुरुषवेद जाऊ द्यायचा आणि स्त्रीवेद आणि नपुंसकवेद कमी करून 23 कषाय, कारण पुरुषवेद आला याच्यात म्हणून 23 कषाय. आणि योग 15 पण लावायचे. पुरुषवेदी आहे, पुरुषवेदी असल्यामुळे तो 15 योगवाला पण असू शकतो. अशा तऱ्हेने या ठिकाणी कषाय लागतात ते 55 लागतात. ठीक आहे. इथे जरी मिथ्यात्वासोबत आहे तरी हे सामान्य कथन असल्यामुळे या पद्धतीने लावायचं. आता पुढचा आकडा 55-5 असा हा 5 आकडा कशाचा घेतला त्यांनी तर मग? हे 5 कशायांचा? कशाय झाले ना? हास्य, रती, अरती, शोक आणि पुरुषवेद. हे 5 घेतले. कषायांमध्ये, 5 नो कषायांमध्ये या 55 हे पण मग तऱ्हेचा योग आधीचे लागतो. आपण कसे लावणार आहे? 40 मध्ये 4, 35 4, तर 40 मध्ये 30 अनंतानुबंधी लावले ना, अनंतानुबंधी कषायच लावायचे ते. लावले ना आपण. 40 मध्ये अनंतानुबंधी, 35 मध्ये अप्रत्याख्यानावरण, 30 मध्ये प्रत्याख्यानावरण, 21 मध्ये संज्वलन, आणि 55 मध्ये हे 6 नो कषाय मधले 5. आता 53 मध्ये 2 लावायचे. 53 मध्ये कोणते 2? तर या ठिकाणी हेच लावायचे, फक्त त्या ठिकाणी नपुंसक वेद आणि स्त्रीवेद जोडायचा आणि पुरुष वेद काढायचा. आणि आता या ठिकाणी आहारक द्विक राहणार नाही, कारण पुरुष वेदवाल्या स्त्री वेदवाल्यांना नपुंसक वेदवाल्यांना राहत नाही, म्हणून 13 योग लावायचे. म्हणजे कारण काय आहे, 2 वेद घेतले म्हणून पुरुष वेदाला आपण पहिले काढून टाकलं, त्याच्यात आहारक द्विक लागू शकत होतं. आता नपुंसक वेद आणि स्त्री वेद आहे, याच्यामध्ये आहारक द्विक लागूच शकत नाही, म्हणून 5 मिथ्यात्व, 12 अविरती, 23 कषाय आणि 13 योग असे मिळून हे लावायचे. आता 53 प्रकार. ठीक आहे. हा, आणि नंतरचा आकडा आहे आता 57 मध्ये 2. आता हे भय आणि जुगुप्सा ह्या 2 जो नौकषायातली एक जोडी राहिली आहे, त्याच्यामध्ये 57 पण बसतात. 5 मिथ्यात्व, 12 अविरती, 25 कषाय आणि 15 योग असे मिळून हे 57 बसतात. परत एकदा पाहायचं का? कारण विषय बारीक आहे. कषायांमध्ये आता पहा, पहिल्यांदा 40 जो आकडा लावलेला आहे तो अनंतानुबंधी चतुष्कात लावला. आणि या ठिकाणी विशेषता लिहून घ्या किंवा समजायची आहे की या ठिकाणी जी कषायांमध्ये लावलेली आहे ती अनंतानुबंधी 4 न लावता अनंतानुबंधी मधला एकच भेद घ्यायचा कोणताही, आणि त्या ठिकाणी 9 नो कषाय जोडून 10 कषाय असेच प्रत्यय लावायचे. म्हणून 5 मिथ्यात्व, 12 अविरती, 10 कषाय आणि 13 योग. अनंतानुबंधी असल्यामुळे आहारक द्विक राहणार नाही, म्हणून त्या ठिकाणी 13 योग राहतील. नंतर 35 मध्ये आपल्याला परत अप्रत्याख्यानावरण घ्यायचे. अप्रत्याख्यानावरणामध्ये 12 अविरती कायम आहे, फक्त मिथ्यात्व गेलेला आहे. 10 कषाय तसेच्या तसेच घ्यायचे आहे आणि 13 योग घ्यायचे आहे, कारण याही ठिकाणी आहारक द्विक असत नाही. नंतरचं देश संयम प्रत्याख्यानावरण गेला, त्या ठिकाणी 4 परत आता अविरती 11 राहिल्या, कारण या ठिकाणी 5वं गुणस्थान आहे. अविरती 1 कमी झाली, त्रसकायिक जीवाच्या हिंसेचा त्याग झालेला आहे त्याला, म्हणून ती अविरती आता 1 कमी झाली, म्हणून 11 अविरती, 10 कषाय आणि 9 योग राहिले. नंतर 21 मध्ये 4 संज्वलनचा आहे. संज्वलन मध्ये परत 10 कषाय सेम ठेवायचे आणि योगामध्ये आता आहारक द्विक असू शकतं, म्हणून 2 योग जोडायचे. असे 11 योग केले, म्हणून 11 आणि 10 21 झाले. नंतर 55 मध्ये हास्य, रती, अरती, शोक आणि पुरुषवेद लावायचा.
हे लावत असताना 5 अविरती, नंतर 5 मिथ्यात्व, नंतर 12 अविरती, 23 कषाय आणि 15 पण योग लावायचे. इथे 15 पण योग लागू शकतात. नंतर हास्यरती, अरती 53 आणि मध्ये शोक, आणि एक कोणचं राहिलं? हास्यरती, अरती, शोक आणि पुरुषवेद पुरुष. बर. वेद. पुरुषवेद घ्यायचा इथे 5वा. म्हणजे असं कॉम्बिनेशन लावायचं, हास्य, रती, अरती, शोक आणि पुरुषवेद. या 5 मध्ये 55 तऱ्हेचा आश्रव आहे. 55 तऱ्हेचा कोणता? तर मिथ्यात्व, अविरती, कषायामध्ये अविरती. 2 वेद कमी करायचे. 2 वेद कमी करायचे, नपुंसक आणि स्त्रीवेद. आणि योग मात्र 15 लावायचे, कारण पुरुषवेदी आहे म्हणून 15 पण योग लावायचे. त्यामुळे 23 कषाय ना? 23 कषाय. हम्म. नंतर 53 मध्ये 2 लावलेले आहे, तर नपुंसक वेद आणि स्त्रीवेद मध्ये. परत 5 मिथ्यात्व, 12 अविरती, 23 कषाय आणि 13 योग, असे झाले 53. आणि 57 मध्ये भय आणि जुगुप्सा, याच्यामध्ये 57 प्रकारांनी आश्रव आहे. ठीक आहे, कषायचं समजलंय. पुढे ज्ञान. आता ज्ञानाच्या बाबतीत 55 प्रकारे आश्रवाचे भेद कोणत्या ज्ञानात आहे? कुमती कुश्रुत. कुमती आणि कुश्रुत मध्ये 52 तऱ्हेचा. आहे कुअवधी मध्ये. कुअवधी मध्ये काय कमी केलं आता या ठिकाणी? 52 मध्ये काय कमी केले? 3 कोणते कमी केले? कमी कोणते केले ते लक्षात घ्या. आता कुअवधी ज्ञानात 52 लावायचे. कुअवधी ज्ञान हे विग्रह गतीत असत नाही आणि मिश्र अवस्थेत असत नाही. तो पर्याप्तक झाल्यावरच त्याला अवधी ज्ञानाची प्राप्ती होते. माहिती आहे हा नियम आपल्याला. म्हणून काय कमी केलं या ठिकाणी? औदारिक मिश्र, आणि कारमान. हे कमी करून त्या ठिकाणी 52 झाले. नंतर 48 3 मध्ये लावायचे. आता पुढचं सोपं आहे कोष्टक. आता सुमती, सुश्रुत आणि सुअवधी मध्ये. मतिश्रुत अवधी मध्ये 48 कोणते राहील? 48 मिथ्यात्वाची कमी होती तिथे 5. अविरती राहू शकतात 12. 12 अविरती राहतील. एक अविरती कमी होईल ना? नाही, चौथ्या गुणस्थानवरती असू शकतो ना तो. चौथ्या गुणस्थानात. आहारद्विक नाही राहणार इथे. आहारद्विक कमी होईल. पण नाही, आपण कॉमन घेतलाय मतिश्रुती अवधी, तो 6व्या गुणस्थानवरती पण असू शकतो. असू शकतो. म्हणून 12, 21 आणि 15 योगाचे 15 पण भेद, असे हे 48 भेद इथे लागतात. कारण मतिश्रुत अवधीवाला आहारद्विकवाला असू शकतो है ना, म्हणून ते पण लावायचे. म्हणून 4 गेले आणि मिथ्यात्वाचे 5 गेले, असे 9 गेले. असे 9 गेले, बरोबर. नंतर पुढचा भेद 20 आणि 9. 20 कुठे लागतील? 20 प्रत्यय कशात लागतील? एक आहे. एक आहे म्हणजे मनपर्याय. आता अवधीपर्यंत आपण घेतले, परत आपल्याला उत्तर भेद तितकेच आले पाहिजे आणि टोटल पहिल्याची 57 आली पाहिजे है ना. हे 2 कॉम्बिनेशन पाहायचे. आता इथे आपल्याला ज्ञानाचे भेद 8 आहे है ना. ज्ञान मार्गणेचे 8 भेद आहे, म्हणजे 2
नंतर 3, 3, 6, 7 आणि 8 असे लावून हम्म. पहा. टॅली होतातच आहे. हम्म. आता 20 मध्ये 1 आता इथे कशा मनक कमी पर्यायी ज्ञान होतात? लागतंय. हा, इथे म्हणजे कोणते 6वं झाले गुणस्थान आता? आहे. म्हणजे 4 म्हणजे संजननाचे कशा आहे? हा आणि मन पर्यज्ञान पुरुष वेदीला होते म्हणून 2 वेद कमी हा झाले. म्हणजे म्हणून 4 2 वेद 6 कमी. कमी झाले. हा 6 म्हणजे आणि 11 अनंतानुबंधीचे आणि 12 9. गेले. 12 6 18 कमी झाले. नाही, म्हणजे नाही, 11 कषायांचे 11 मध्ये आणि 9 11 योगाचे. 7 4 आणि 11 7 आणि 11. 9. हा 11 म्हणजे आणि कशा 9. म्हणत आहे मी? हा 4 असे संजनन, मिळून 7 9 कशा आणि हा 9 योग. 9 योग असे मिळून हम्म. झाले या ठिकाणी 20 प्रत्यय. आणि 7 1 मध्ये. केवळ 1 ज्ञान. म्हणजे आता शेवटचं केवळ केवल ज्ञानामध्ये ज्ञान. हा, केवल ज्ञानामध्ये 7 प्रत्यय लावायचे. कोणते? योगाचे फक्त. 2 योगाचेच योगाचे नाही, लागतील. मनाचे, 2 2 मनाचे, 2 वचनाचे आणि वचनाचे. 1 आणि हो म्हणजे कर्मांकायी. योगच. 3 कायाचे, 3 कायचे. हो ना, 2 योगच मनाचे, लागतील फक्त 2 असं म्हणत आहे मी. वचनाचे. नाही ना, मनाचे वचनाचे लावावं लागतात ना. आता योगच झाले की नाही ते? हो, म्हणजे कशाय योगाचे. वगैरे नाही, हो, योग राहतील असं म्हणत नाही आहे ना, मी. कशाय नाहीये, बरोबर आहे. हा, योगाचेच योग लावायचे, पण राहतील असं 2 म्हणत आहे मी. मनोयोगाचे. हो, बरोबर. 2 मनोयोगाचे, 2 वचन योगाचे आणि 3 काय योगाचे. काय असे योगाचे? मिळून 7 प्रत्यय. नंतर संयम. संयमामध्ये 24 2. आता संयमाचे भेद किती? 7 सात. है ना. 7 मध्ये 24 तर आपल्याला असंयमात मिळूच शकत नाही. नाही. इतके कमी असंयमात राहू शकत नाही. मग आता इकडे कोणते लावावे लागतील? सामायिक आणि छेदोपस्थापना. याच्यामध्ये 24 प्रत्यय. सामायिक छेदोपस्थापना. आणि छेदोपस्थापना या 2 मध्ये 24 प्रत्यय लावावे लागतात. नंतर 20 1 मध्ये. आता हे सोपं आहे, आपल्याला तसंच लावायचं आहे. परिहार विशुद्धीमध्ये 20. कोणते कमी झाले? यातनं 4 योगाचे कमी होतात का? योगाचे कमी होतील आणि वेद कमी मिश्रवाले होईल परिहार विशुद्धीला. आणि मध्ये वेद पण कमी होतात. हा 2 वेद कमी होतील. असे हे किती प्रत्यय कमी करावे लागतील? 4. 2 योगाचे, 2 वेदाचे आणि 2 योगाचे. औदारिक मिश्र. नाही, आहारक आणि आहारक मिश्र. आहारद्विक. आहारक द्विक असे हे कमी होईल. इथे झाले हे. नंतर 10 मध्ये 1. तोच क्रम यथाख्यात. कायम ठेवा. हा, सूक्ष्म सांपर आहे. 9 आणि प्लस 1 सूक्ष्म सांपर आहे 10. म्हणून 10 1 सूक्ष्म सांपर आहे. 11 1 यथाख्यात. 37 9. नाही, 37 1. 1 आहे. हा, 1 देश संयम आणि 55 1 असंयम. पहिला परिहार नाही, पहिला सामायिक छेदोपस्थापना, 20 परिहार विशुद्धी, 10 सूक्ष्म सांपराय, 11 यथाख्यात, नंतर देश संयम आणि असंयम. घरी लावून पहा, हे सगळे प्रत्यय बरोबर लागतात. संयम मध्ये फक्त आहारद्विक कमी होईल नाही. हा, बस आहारक द्विक कमी करायचं तिथे. आणि 37 मध्ये काय घ्यायचं? देश संयम आहे. म्हणजे आहारद्विक पण म्हणजे नाहीच आहे. मिथ्यात्व
मिथ्यात्व पण आहारक नाहीये. द्विक नाहीये. अविरती पण मिथ्यात्व अविरतीच्याही कमी काही करायचं घ्यावं आणि लागतील. अविरती अविरती कमी झाल्या. अविरती एक कमी करायची. हम्म. अविरती एक कमी आणि करायची. असे प्रत्यय लागतील. योग पण कमी होतात काही समजा. हा, योग पण कमी होतात. मिश्रचे सगळे आणि कारमांचा हम्म. मिश्र पण कमी होऊन जाते ना. औदारिक मिश्र, वैक्रियक मिश्र, वैक्रियकही कमी होतो हा. देश संयम असल्यामुळे. आहारात द्विक. आहारक मिश्र, आहारक द्विक हे कमी होतात. कारमाण हे सगळे कमी करायचे. हा, पुढचं घेऊ ना. हो. दर्शन आता 57 प्रत्यय 2 दर्शनात. चक्षु चक्षु दर्शन. चक्षु अचक्षु दर्शनात सगळेच्या सगळे प्रत्यय लागले. नंतर 48 1 मध्ये अवधी दर्शन. अवधी दर्शन. अवधी दर्शनात. आणि 7 1 मध्ये केवळ दर्शन. केवल दर्शनात. लेशा 55 3 अशुभ लेशामध्ये 55 55 प्रत्यय प्रकारचा. आणि 3 शुभ लेशामध्ये 57 प्रत्यय. कारण 57 मध्ये कोणतं आलं? आहारक द्विक आलं. आहारक द्विक शुभ लेशातच होऊ शकतो म्हणून 57 प्रत्यय 3 शुभ लेशात. भव्य 57 मध्ये 1. 57 ज्याला आहे तो भव्यच आहे. कारण आहारक द्विक प्लस झालाय त्याच्यात म्हणून तो भव्य आहे. आणि 55 वाला अभव्य. एकदम अभव्य नाही असू शकतो. म्हणतायत. आहे दोन्ही भव्य असेल शुभ. अभव्य दोन्ही आहे तो. सम्यक्त्व आता हे थोडस विचार करायचं आहे सम्यक्त्वाचाही. 45 प्रत्यय आपल्याला लावायचे आहे सम्यक्त्वात. पहिलं 1 मध्ये लावायचं आहे. 1 म्हणजे कोणतं घ्याल या ठिकाणी? उपशम औपशमिक. सम्यक्त्व. औपशमिक कसे लागतील ते सांगा आता. विवक्षा इथे थोडी खोच आहे उत्तरामध्ये. एकदम साधं उत्तर नाही आहे. 45 1 उपशम सम्यक्त्व. आता उपशम सम्यक्त्वात लावा. मिथ्यात्व मिथ्यात्वाचे नाही. हा शून्य. नाहीये. हा. अविरती अविरती 12 प्रकारची अविरती राहील. किती? 12 राहील. 12 प्रकारची नंतर राहील. कशाय? कशाय 4 कमी होतील हे. हा 4 अनंतानुबंधी कमी. चंद्र कमी होतील. हा बाकीचे असतील. म्हणजे किती? हा म्हणजे किती? 21. 21 कशाय? 21 कशाय? 12 अविरती. योग आहारक नाही राहणार. आहारक दिक नाही राहणार. हा हा वैक्रियक नाही. वैक्रियक राहू शकेल. राहील. राहील. नरक गती देवगतीच्या अपेक्षेने राहील. हा राहील. आहारक द्विक आणि कारमान कमी होईल. हा 3 योग कमी. अजून काय होईल? मग झाली का टोटल? हो 12 योग येतात. 45 ची 12 आणि 12 24 आणि 21 45. 12 कोणते लावले योग? कारमन काय योग राहील ना. 12 अविरती. हा 21 कशाय? 12 अविरती. 21 कशाय? ते 30 आणि झाले. योग आणि आता 12 योग मिथ्यात्व गेलेलंच आहे. कोणते? 12 योग कोणते? याच्यामध्ये 2 आहारक द्विक कमी होऊ शकते आणि 1 कारमान. इथेच विशेषता आहे. योगातच विशेषता ही आहे की प्रथमोपशम सम्यक्त्व लावत असताना प्रथमोपशम सम्यक्त्वात मरण नाही. त्याच्यामुळे कारमान काय योग नाही. वैक्रियक मिश्र नाही. औदारिक मिश्र नाही. आणि आहारक मिश्र पण नाही. म्हणजे राहिले किती? 4 मनाचे 4 वचनाचे. 1 औदारिक काय योग राहिला आणि 1 वैक्रियक काय योग राहिला. 10च काय योग राहिले. टोटल किती झाली? 43.
आणि मग 2 मग काय करायला 45 आता? आलं. हाच मी 45 आकडा आहे. मग आता प्रथमोपशम नाही लागलं, मग कोणतं लावून पाहावं लागेल? द्वितीय द्वितीयोपशम लावून पाहावं लागेल. मग द्वितीयोपशम सम्यक्त्वात मरण आहे का? आहे. आहे ना, कालक्षय मरण भावक्षय हा नाही, आहे. ते तर 11व्यात सांगितलं. 11व्या 11व्या. तो उपशांत मोहच सांगितलं, कालक्षय भवक्षय. पण द्वितीयोपशम सम्यक्त्वात मरण आहे. मरण आहे आणि तो जीव नियमपूर्वक देवगतीत जाणारा आहे. आणि देवगतीत जाणारा असल्यामुळे विग्रह गतीत त्याला कारमान काय योग आहे. आणि जोपर्यंत त्याची म्हणजे पर्याप्ती पूर्ण होत नाही, म्हणजे वैक्रियक मिश्र अवस्थेत, त्याला द्वितीयोपशम सम्यक्त्व त्याचं असतंच असतं. म्हणून द्वितीयोपशम सम्यक्त्वाच्या अपेक्षेने कारमान काय योग आणि वैक्रियक काय योग ऍड केला की आपले 45 भेद मिळाले. प्रथमोपशम सम्यक्त्वाच्या अपेक्षेने 43 लागतात आणि द्वितीयोपशमाच्या अपेक्षेने 45 लागतात. कोणते 2 वाढवायचे? तर एक वैक्रियक मिश्र वाढवायचं आणि दुसरा कारमान काय योग वाढवायचा. म्हणून 12 योग तसे लागले. आणि हा जीव द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये मग इथे हा 45चा आकडा लागतो. एक म्हणजे उपशम सम्यक्त्वात. भेद नाही केला तिथे, कारण असा भेद केला नाहीये. 6 भेद केले सम्यक्त्व मार्गणेचे. त्यामुळे आम्हाला लावताना प्रथमोपशम द्वितीयोपशम अपेक्षेने लावावं लागतं, पण भेद सम्यक्त्वाचे मार्गणेचे सांगा म्हटलं तर 6 सांगावे लागतात. आणि हा कशाय द्वितीयोपशमाच्या कमी होतील ना अपेक्षेने तिथे? द्वितीयोपशम मध्ये झाले ना कशाय आपले. कमी होतील? तर आपण पहिले प्रथमोपशमात कशाय काढलेच आहे ना, अनंतानुबंधी. अनंतानुबंधीच कमी होते द्वितीयोपशमातही, कारण द्वितीयोपशमात विसंयोजना होत आहे आणि प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये त्याचं स्टिबुक संक्रमण आहे. आपण ते काढलेच आहे आधीच. म्हणून कशाय कायम राहिले, फक्त योगामध्ये बदल झाला. आणि हा बदल आलाय लक्षात. तर अशा तऱ्हेने सम्यक्त्व या द्वितीयोपशम सम्यक्त्वाच्या अपेक्षेने या ठिकाणी 45 प्रत्यय लागतात. आणि जर आम्हाला प्रथमोपशम सम्यक्त्वाच्या अपेक्षेने त्या ठिकाणी लावायचे असतील तर 43 प्रत्यय लागतात, वैक्रियक मिश्र आणि कारमान काढून. नंतर 48चा भेद. हा कोणत्या याच्यात लागला? 48चा भेद. सम्यक्त्व किती आहे? 6. औपशमिक झालं. कोणतं उरलं? क्षायिक आणि क्षायोपशमिक. क्षमिक आणि क्षायिक. या 2 मध्ये 48 लागतात. 12 अविरती, 21 कषाय आणि 15 योग. कारण क्षायिकवाला पण 6व्यात जाऊ शकतो, क्षायोपशमिकवाला पण 6व्यात असू शकतो. आहारक द्विक त्याला होऊ शकतं. आणि म्हणून क्षायोपशमिक आणि क्षायिक मध्ये 48 प्रत्यय लागतील. नंतर 50 1 मध्ये. 50 1 मध्ये म्हणजे कशात लावाल? सासादन मध्ये. सासादन मध्ये 50. नंतर 43 9. 43चा आकडा आपण आता पाहिला होता. प्रथमोपशमातही लागतो तो आकडा. आणि आणखी कशात लागेल? मरण कोणत्या गुणस्थानात होत नाही? मिश्रमध्ये. मिश्रमध्ये, तिसऱ्या गुणस्थानात. तिसऱ्या गुणस्थानात. म्हणून 43 आकडा मिश्रमध्ये लागतो. आणि 55 आकडा पहिल्या गुणस्थानात, मिथ्यात्व गुणस्थानात लागतो. ठीक आहे. हे फक्त प्रकरण आता उद्याला आपण द्वितीयोपशम मध्ये आपण पाहिलं ते नाही थोडं लक्षात आलं. हे पहा, द्वितीयोपशम सम्यक्त्वात मरण आहे त्या जीवाचं. हो. बाकी त्यांनी अविरती आहे त्याच्याजवळ. जेव्हा तो आता मरण करून तो जाणार आहे, 4थ्या गुणस्थानात येणार आहे, सम्यक्त्व कोणतं आहे त्याचं? द्वितीयोपशम आहे. द्वितीयोपशम सम्यक्त्वात जरी त्यांनी द्वितीयोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती 7व्या गुणस्थानात केली तरी मरण झालं त्यावेळेला त्याचं गुणस्थान कोणतं झालं? 4थं.
चौथं गुणस्थान झालं म्हणजे अप्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरण हे कशाय त्याच्याजवळ आहेत है ना. मग आता त्याची काय झालीये, फक्त अनंतानुबंधी राहिलं नाही त्याच्याजवळ. आता त्याचं मरण झालं म्हणजे चौथं गुणस्थान त्याचं झालं. चौथ्या गुणस्थानात तो जीव कुठे जाणार आहे, नियमपूर्वक देव आयुष जाणार आहे. हा, मग आता विग्रह गतीत त्याला काय राहणार आहे, द्वितीयोपशम सम्यक्त्व असणार आहे. म्हणजे द्वितीयोपशम सम्यक्त्वात कारमाण काय योग आहे. आणि परत देवायुचा तिथे म्हणजे जेव्हा ते सुरू झालं जन्म शरीराची निर्मिती त्यावेळेला मिश्र अवस्था आहे. मिश्र अवस्थेतही त्यांचं द्वितीयोपशम सम्यक्त्व कायम असतं. म्हणून त्या ठिकाणी परत वैक्रियक मिश्र जोडला. आणि आता पर्याप्तक झाला तो जीव. तर पर्याप्तक झाल्याबरोबर काय झालं, द्वितीयोपशम सम्यक्त्व संपलं, त्याचा काळ संपला आणि त्यांचं सम्यक्त्व त्या ठिकाणी क्षयोपक्षमिक होऊन गेलं. हा, द्वितीयोपशम सम्यक्त्वात अशा प्रकारचं त्यांचं त्या ठिकाणी घटित झालं है ना. म्हणजे मिथ्यात्व गेलंच आहे. मला हे म्हणत होतं की द्वितीयोपशम सम्यक्त्व आपण हे सगळं मरण अपेक्षेनेच धरलं, पण जेव्हा द्वितीयोपशम म्हणजे तेव्हा त्या याच्यामध्ये कशायाचे प्रत्यय कमी होतील ना, असं म्हणायचं मला. हो, त्या अपेक्षेने नाही लागत. आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वाची गुणस्थानं, द्वितीयोपशम सम्यक्त्वाची सामान्य तऱ्हेने गुणस्थानं कोणती सांगितली, 4 ते 11 है ना. या अपेक्षेनेच लावली आहे. आणि त्याच अपेक्षेने 45 प्रत्यय घडते. जर आम्ही 7व्या मध्ये म्हटलं तर आम्हाला कशाय कमी करावे लागतात. मग तिथे हा 45चा भेद नाही लागत, तिथे नाही लागत. म्हणून मरण अपेक्षेने मला ते म्हणायचं होतं की बस इथे कशाय कमी होतील जेव्हा 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये वगैरे असं. मग तिथे योगही वाढतो. मग आहारक योग, आहारक बी काही वाढवावं लागते ना त्या ठिकाणी. म्हणून ती नाही अपेक्षा लावायची इथे, इथे ही अपेक्षा लावायची. कारण तो आकडा तिथेच तसाच त्या पद्धतीने बसतो. आणि उपशम लावायचा आहे तिथे, आता दुसरा पर्यायच नाही आपल्याला. उपशमचं सम्यक्त्व लावायचं आहे. प्रथमोपशमात 43च बसतात. मग आमचा जो दुसरा विकल्प आहे द्वितीयोपशम सम्यक्त्वाचा, आणि म्हणून तो विकल्प लावायचा. हा, तर उद्याला थोडा क्लास नाही होणार, परवा आपण घेऊ पुढचं प्रकरण. उद्याला सुट्टी राहील. स्तुती म्हणून, जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालो, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ गो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वच्छायाणम नमो लोहे सव्वसाहूणम. सर्वांना जय जिनेंद्र.